श्री गणेशाय नमः। दरवर्षीप्रमाणे यंदाही गौरी गणपती आगमन होत आहे। दिनांक 7 सप्टेंबर शनिवार 2024 या दिवशी महागणपतीचं आगमन आपल्या इथे मोठ्या थाटामाटात होणार आहे। हे आगमन आपण सर्वांनी दुपारी 1:30 वाजेच्या आत करावं। अपराह्न काळाच्या अगोदर गणपतीची स्थापना व्हावी। याप्रमाणे आपण गणपतीची स्थापना आपल्या घरी व्यवस्थित विधिवत करावी। शक्य असेल तर सर्व मंत्र वगैरे म्हणत करावी। मंत्र येत नसतील तर श्री गणेशाय नमः या नाम मंत्राचा जप करून सर्व विधी करावेत। शक्य असेल तर ब्राह्मणांना बोलवा, म्हणजे तुम्हाला तुमच्या चालीरीती, पूजा करण्याच्या पद्धती ह्या सर्व माहिती होतील। गणपतीची मूर्ती आणतेवेळेस स्थिर आसनावर बसलेली, हसतमुख असलेली, प्रसन्न मुद्रा, आशीर्वाद देत असलेली आणि पाश अंकुश वगैरे धारण केलेली, इतर देवतेंच्या सोबत किंवा इतर देवतेच्या रूपामध्ये शक्यतो गणपती आणू नयेत। शास्त्रानुसार 1.5 दिवसाचा म्हणजे एकच दिवस आदल्या दिवशी गणपतीची स्थापना करायची, दुसऱ्या दिवशी उठवायचं असं आहे। या पुढचे दिवस 10 दिवसापर्यंत आपण आपल्या इच्छेप्रमाणे करू शकता। कमी जास्त केले तरी काही हरकत नाही। या निमित्ताने आपल्या घरी भगवंताचा वास असतो आणि त्यामुळे घरामधलं वातावरण सकारात्मक राहून वर्षभर आपल्याला त्याची ऊर्जा पुरते। म्हणून गणपती नक्की सर्वांनी बसवावेत। सूतक वगैरे आलं तर गणपती बसवू नये, तो पुढच्या वर्षीच बसवावा। एखाद्या वर्षी गणपती नाही बसवलं तर काही दोष निर्माण होत नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावं। दिनांक 10 सप्टेंबर मंगळवार, 11 सप्टेंबर बुधवार आणि 12 सप्टेंबर गुरुवार असे 3 दिवस गौरीचं आगमन, पूजन आणि विसर्जन असं होणार आहे। मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत गौरीचं आगमन आवाहन आपल्या परंपरेप्रमाणे करावं। अक्षता टाकून देवाला बोलवणं, सुपामध्ये काढणं, पावलं काढणं, हे आपल्याप्रमाणे पद्धती जी घरची आहे त्याप्रमाणे देवीला आव्हान द्यावं। दुसऱ्या दिवशी दिनांक 11 ज्येष्ठा नक्षत्रावरती पूजन करायचं आहे। रात्री 9 वाजेपर्यंत पूजनाचा मुहूर्त आहे। म्हणून आपल्या परंपरेप्रमाणे लक्ष्मीचं पूजन करावं। साधी सोपी पद्धत अशी आहे की गणपतीची पूजा करावी, कलश ज्यांच्या इथे असेल त्यांनी कलशाची पूजा करावी आणि त्यानंतर राशीच्या किंवा मूर्ती स्वरूपात ज्या महालक्ष्मी गौरी बसवलेल्या असतील, पिलवंड असतील, त्यांचं पूजन करावं। देवीचे धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी। येत असतील ते स्तोत्र देवीसाठी म्हणावेत। नसेल तर श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत सर्व पूजा अर्चना करावी। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 12 गुरुवार रोजी गौरी विसर्जनासाठी प्रातःची म्हणजे सकाळची पूजा करून गौरी विसर्जन करता येईल। विसर्जन म्हणजे पुनरागमनाय असं म्हणून देवीवरती अक्षदा व्हाव्यात। कलश असेल तर कलशावरती अक्षदा व्हाव्यात। गणपती मांडलेला आहे त्यावरती अक्षदा व्हाव्यात आणि कलश हालवून देवीची उत्तर पूजा करावी। त्यानंतर देवी काढून ठेवण्यासाठी आपल्याला कधीही चालेल, त्याच्यासाठी वेगळा मुहूर्त पाहायचा नसतो, हे सर्वांनी लक्षात घ्यावं। आणि याप्रमाणे सर्वांनी व्यवस्थित आनंदात कुठल्याही मुहूर्ताच्या भानगडीत बाकीच्या पडू नये। शुभ मुहूर्त आहे का, चौघडी आहे का, राहुकाळ आहे का, हे पूजेसाठी पाहिले जात नाहीत मुहूर्त। त्यामुळे आपल्या रूढी परंपरावर विश्वास ठेवा, मोठ्या माणसांचं मार्गदर्शन घ्या। जे जवळपास कोणी जाणकार असतील त्यांना विचारून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या परंपरेप्रमाणे करा। शेजारच्या इथं काय होतं हे पाहू नका, कारण प्रत्येकाच्या इथे ह्या रूढी वेगळ्या आहेत। प्रांताप्रमाणे, प्रदेशाप्रमाणेही यामध्ये फरक पडतो। सर्वांना गणेशाच्या व गौरीच्या हार्दिक शुभेच्छा। श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय।